नमस्कार, ETV भारत मध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर। 7 टप्प्यांमध्ये होणार मतदान। 4 जूनला होणार मतमोजणी। देशात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत होणार लोकसभा निवडणूक। 543 जागांसाठी पार पडणार मतदान। महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणार निवडणुका। आचारसंहितेपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत 17 निर्णय। सगळे सोयरे अधिसूचनेबाबत 4 महिन्यात कार्यवाही करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचाही केला उल्लेख। लोकसभा जागा वाटपासंदर्भात 80% पेपर सोडवलाय। आम्ही सन्मानजनक एकत्रितपणे निवडणूक लढवत आहोत। महाविकास आघाडीचा पेपर अजून सुटत नाहीये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी फादर ऑफ करप्शन। मनी लॉन्ड्रिंगची केस करून अटक करा। संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका। सरकार बदलल्यावर सर्वांची चौकशी करण्याचा दिला इशारा। 10 वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छुक। ज्या दिवशी उमेदवारी निश्चित होईल त्या दिवशी विषय संपेल। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पहिल्यांदाच उघडपणे दानवेंनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंवर केली टीका। ठाकरे गटातच राहणार असल्याचं स्पष्टीकरण। कोरोना काळात व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोडो रुपयांचा घेतला हप्ता। राहुल गांधींचा गंभीर आरोप। भारत जोडो न्याय यात्रेचा शेवटचा दिवस। नितीन गडकरींनी फोडला प्रचाराचा नारळ। कहो दिल से नितीन गडकरी फिरसे या टॅगलाईन खाली प्रचाराला सुरुवात। तर नागपूरसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची अजूनही शोधाशोध सुरूच। पतीनं केला पत्नी आणि मुलीचा खून। आर्थिक कारणांवरून सुरू होते भांडण। पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील घटना। खून करून पती झाला पोलीस स्टेशनमध्ये हजर। अमिताभ बच्चन उतरले क्रिकेटच्या मैदानात। सचिन तेंडुलकर बरोबर घेतला क्रिकेटचा आनंद। तब्येत ठणठणीत असल्याचं सर्वांना दिलं दाखवून। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।